हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सायन्स क्लासेस. तर हेरिडिटी आणि इव्होल्यूशन चॅप्टरचा हा 7th व्हिडिओ आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सक्रिप्शन हा भाग बघितलेला होता. या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सलेशन म्हणजे प्रोटीन सिंथेसिसची सेकंड स्टेप जी आहे ती आता आपण समजून घेणार आहोत. तर आता बघा, ट्रान्सलेशन म्हणजे काय? तर ट्रान्सलेशनला मराठीमध्ये आपण काय म्हणणार? भाषांतर. कशाचं भाषांतर करायचं आहे आपल्याला? तर ट्रान्सलेशनमध्ये बघा, आपण DNA मध्ये एक कोड लँग्वेजमध्ये एक कोड लँग्वेज आहे DNA ही. एक कोड दिलेला आहे. हा कोड सेलमधल्या सायटोप्लाझममध्ये असलेल्या असंख्य जे ऑर्गॅनेल आहे त्यांच्या काही उपयोगाचा नाही आहे, बरोबर आहे. त्यांना काय लागेल? एक प्रॉडक्ट लागेल, त्यांना समजेल, त्यांना उपयोगी येईल अशा भागामध्ये. मग हा DNA स्वतः तर काही सायटोप्लाझममध्ये येऊ शकत नाही. मग तो त्याच्याकडे असलेल्या जी माहिती आहे, जी इन्फॉर्मेशन आहे, जी कोडेड फॉर्ममध्ये आहे. कोड कशाच्या फॉर्ममध्ये तुम्हाला माहिती आहे? कोड 4 फॉर्ममध्ये येतात, A, T, G आणि C. हे DNA कडे असणारे 4 कोड्स आहेत. ह्या कोडच्या सहाय्याने तो हे कोड काय करतो? पुढच्या त्याचा मॅसेंजर आहे त्या मॅसेंजरकडे तो पाठवतो. मग त्याचा मॅसेंजर हा कोड घेऊन येते. पण आता मॅसेंजर कोड त्याच्या स्वतःच्या भाषेत आणतो. मग मॅसेंजरचा कोड कोणत्या फॉर्ममध्ये येतो? AUGC. ओके. आता मॅसेंजरचा हा कोड वापरून काय करायचंय आपल्याला उपयोगी असेल असं एखादं प्रॉडक्ट किंवा आपल्याला समजलं पाहिजे. आपल्याला याचा अर्थ इथे कोणाला येईल? सेलमधल्या सगळ्या ऑर्गॅनेल्सला, सायटोप्लाझम मधल्या. मग हे जे ऑर्गॅनेल्स आहे यांना ही भाषा समजते कशाच्या माध्यमातून? प्रोटीन्सच्या माध्यमातून. मग हे प्रोटीन्स आहे, हे म्हणजे आता आपण काय केलं? डिकोडिंग केलं. काय केलं? डिकोडिंग. डिकोडिंगच्या 2 स्टेप्स आहेत, एक ट्रान्सक्रिप्शन आणि एक ट्रान्सलेशन. मग ट्रान्सलेशन ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कुठे होते? ही प्रोसेस होते सायटोप्लाझम मध्ये. आणि ट्रान्सक्रिप्शन कुठे होतं? न्यूक्लियसमध्ये. तर आता बघा, आपण डेफिनेशन बघून घेऊ. तर ट्रान्सलेशन काय? इज अ होल प्रोसेस. ही एक संपूर्ण प्रोसेस आहे बाय विच द बेस सिक्वेन्स ऑफ एन mRNA. mRNA वरती जो बेस सिक्वेन्स असतो तो यूज केला जातो, वापरला जातो टू ऑर्डर अँड टू जॉईन द अमायनो ऍसिड्स इन अ प्रोटीन. म्हणजे ॲज पर द सिक्वेन्स ऑन mRNA, द अमायनो ऍसिड्स आर जॉईन्ड टुगेदर टू फॉर्म अ पॉलीपेप्टाइड किंवा एक पेप्टाइड चेन तयार केली जाते. त्याला आपण काय म्हणणार? ट्रान्सलेशन. आता ट्रान्सलेशनची डेफिनेशन प्रत्येकाला समजली तरी पण आपण परत एकदा बघा, काय बघतोय आपण? ॲज पर द कोड. कुठे आहे तो कोड? ऑन mRNA. काय केलं जातं ह्या कोडनुसार? अमायनो ऍसिड्स काय केले जातात? ऑर्डर केले जातात आणि जॉईन केले जातात. ऑर्डर अँड जॉईन. कशासाठी? टू फॉर्म अ चेन. टू फॉर्म अ चेन. आणि यालाच आपण काय म्हणणार? प्रोटीन. ऍक्च्युली मेनी चेन्स असतात, त्या जॉईन होतात, पण आपण ही प्रोसेस नंतर बघू. मग आता आपण जे बघितलं ते तुम्हाला कळाल की ह्या प्रोसेसला आपण ट्रान्सलेशन म्हणणार आहे. मग आता ट्रान्सलेशन काय आपोआप होतं का? तर ती एक अत्यंत कॉम्प्लेक्स प्रोसेस असल्यामुळे त्याला काहीतरी मशिनरी लागते, त्याला काही रिक्वायरमेंट असते. मग काय रिक्वायरमेंट आहे ट्रान्सलेशनची? तर ट्रान्सलेशन रिक्वायर्स फॉलोइंग मशिनरीज किंवा फॉलोइंग थिंग्स. काय काय लागतो? mRNA, रायबोझोम्स, अमायनो ऍसिड्स, tRNA आणि एन्झाईम असतं ज्याला म्हणतात अमायनो ऍसिड सिंथेटेज. आपण हा प्रत्येक पार्ट सुटा बघणार आहोत. आता आपण पहिल्यांदा काय बघणार आहोत? mRNA. तर बघा, आता पहिला जो मशिनरी किंवा पहिली जी रिक्वायरमेंट आहे ती आहे mRNA. तर mRNA आपल्याला माहिती की mRNA हा ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमध्ये तयार होतो. त्याच्यामध्ये काय लिहिलेलं असतो? तर तो काय आणतो? तर तो एक कोड असतो. इट ब्रिंग्स कोडेड इन्फॉर्मेशन फ्रॉम DNA. तो DNA कडून एक कोडेड इन्फॉर्मेशन घेऊन येतो. काय असतं त्या इन्फॉर्मेशनमध्ये? तर इट टेक पार्ट्स इन ट्रान्सलेशन. म्हणजे तो ट्रान्सलेशनमध्ये कसा भाग घेतो? तर बाय ब्रिंगिंग कोड अँड ऑर्डर ऑफ पर्टिक्युलर अमायनो ऍसिड्स इन अ प्रोटीन. त्या अमायनो ऍसिड्सचा सिक्वेन्स काय, तो कोड कसा आहे आणि त्या कोडनुसारच tRNA जो आहे तो अमायनो ऍसिड आणू शकतो. म्हणजेच
तर अमायनो ॲसिडची संख्या आणि त्यांचा क्रम, कोड, त्यांचा नंबर आणि त्यांची जी ऑर्डर असेल, कोणत्या क्रमाने कोणते अमायनो ॲसिड्स येणार, हा सगळा क्रम कशावरती लिहिलेला असतो, तर mRNA वरती लिहिलेला असतो. तर mRNA नंतर पुढचा ऑर्गॅनेल काय येतो, पुढचा पार्ट येतो तर रायबोझोम्स. तर रायबोझोम हा सेकंड मशिनरी, म्हणजे जी गोष्ट लागतीये ट्रान्सलेशनसाठी त्यातला सेकंड पार्ट येतो रायबोझोम. तर रायबोझोम काय असतात, तर रायबोझोम ही साईट आहे. रायबोझोमला प्रोटीनची फॅक्टरी म्हणतात, फॅक्टरी फॉर प्रोटीन सिंथेसिस. आता फॅक्टरी समजते, फॅक्टरीमध्ये प्रॉडक्ट तयार होतात. मग रायबोझोमला का प्रोटीन्सची फॅक्टरी म्हणतात, बिकॉज प्रोटीन्स आर प्रोड्यूस ऑर मॅन्युफॅक्चर्ड ओव्हर द रायबोझोम्स. रायबोझोम वरती हे प्रोटीन्स काय केले जातात, मॅन्युफॅक्चर केले जातात. आता रायबोझोम जे आहे हे एकदम स्मॉल, स्पेरिकल म्हणजे साधारण गोलाकार असे ऑर्गॅनेल्स असतात आणि हे सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतात. रायबोझोम भोवती कुठलीही मेम्ब्रेन नसते, म्हणजे त्यांना एक कव्हर नसतं, जसं सेल मेम्ब्रेन असते, म्हणजे ते एक मेम्ब्रेन असणारे ऑर्गॅनेल्स नाही आहेत. मग रायबोझोम जे आहेत हे कशापासून बनलेले असतात, तर बघा रायबोझोम हे मेनली न्यूक्लिओ प्रोटीन्स पासून बनलेले असतात. न्यूक्लिओ प्रोटीन्स म्हणजे काय, तर न्यूक्लिक ऍसिड आणि प्रोटीन एकत्र होतात आणि रायबोझोम तयार होतात. तर मोस्टली रायबोझोम बनलेले असतात RNA पासून. लक्षात घ्या, रायबोझोम कशापासून बनतात, RNA आणि हे RNA प्रोटीन्सने बाइंड होतात आणि मग तयार होतो ऑर्गॅनेल, त्याला म्हणतो आपण रायबोझोम. मग हे जे रायबोझोम असतात हे प्रोटीन्ससाठी साईट असतात, म्हणजे प्रोटीन तयार करण्यासाठी जी जागा लागते ती जागा कोण प्रोव्हाइड करून देतं आपल्याला, तर रायबोझोम प्रोव्हाइड करून देतात. रायबोझोम मेनली दोन प्रकारचे असतात. एक तर रायबोझोम फ्री असतात, म्हणजे कुठेही सेलमध्ये ते तसेच सायटोप्लाझम मध्ये असतात, किंवा रायबोझोम एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हा जो एक ऑर्गॅनेल आहे जो न्यूक्लिअर मेम्ब्रेनची जी गॅप असते, ज्याला आपण न्यूक्लिअर पोर म्हणतो, त्या गॅप पासून एक प्रकारचं नेटवर्क क्रिएट होतं, एक चॅनल्स, म्हणजे एक प्रकारची आपण कसे कालवे असतात तशी एक प्रकारची चॅनल तयार होतात, एक कॉल असं. आणि ह्या चॅनल्समध्ये त्याच्या वरती, त्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलम वरती हे अटॅच असतात. मग आता हे जे आहेत फ्री रायबोझोम पण काय करू शकतात, म्हणजे असंख्य फ्री रायबोझोम एकत्र येतात, ज्याला आपण पॉलीरायबोझोम म्हणतो, ते प्रोटीन सिंथेसिस करू शकतात, किंवा वरती म्हणजे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम वरती पण ते प्रोटीन तयार करतात. प्लास्टिड्स किंवा ज्याला आपण क्लोरोप्लास्ट म्हणतो ते आणि मायटोकॉन्ड्रिया हे जे दोन ऑर्गॅनेल्स आहे यांना स्वतःचा DNA असतो, हे लक्षात घ्या. मग यांना स्वतःचा DNA असल्यामुळे यांच्यामध्ये पण रायबोझोम असतात आणि हे स्वतःला लागणारे थोडेसे काहीसे प्रोटीन असतात, हे प्रोटीन ते स्वतः तयार करू शकतात. तर आता आपण हेच टॉपिक फक्त समजून घेऊ. तर आता इथे बघा, रायबोझोम्स आर कॉल्ड प्रोटीन फॅक्टरीज because protein synthesis occur over ribosomes. They are very minute spherical structures made up of nucleoproteins, that is rRNA plus proteins. They do not have any covering membrane. they फार simple organelles असतात. They are present in cytoplasm as well as in organelles like plastids and mitochondria. They function as site for protein synthesis. बघा, हे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत आपल्यातले. आणि they are of two types, free ribosome and attached to ER. म्हणजे माहिती आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आता हे साधारण रायबोझोमचं स्ट्रक्चर असतं. रायबोझोमला दोन सब युनिट्स असतात, एक आहे स्मॉल सब युनिट आणि एक आहे लार्ज सब युनिट. हे दोन्ही सब युनिट सेपरेट असतात. जेव्हा ट्रान्सलेशनची प्रोसेस सुरू करायची असते तेव्हा हे दोन्ही सब युनिट काय येतात, एकत्र येतात. यांच्यामध्ये एक ग्रूव दिसते तुम्हाला. ग्रूव म्हणजे खाच. या खाचेमध्ये काय केले जाते, फॉर mRNA. इथे काय अटॅच केला जातो, mRNA. आणि हा mRNA वरती हा रायबोझोम इथे अटॅच असतात आणि हा रायबोझोम असा असा फिरत जातो त्याच्यावरून, म्हणजे रायबोझोम काय करतो, मूव्ह होतो एका टोकापासून. म्हणजे आता हा जर mRNA घेतला, आपल्याला माहिती आहे हे mRNA आहे हा,
हा mRNA वरती हे वेगवेगळे बेसेस आहे आणि ह्या आता समजायचा 5 प्राइम टू 3 प्राइम एंड आहे आणि अशा प्रकारे हा mRNA पुढे पुढे जो आहे mRNA नाही सरकत, mRNA इथे अटॅच होतो आणि रायबोझोम असा 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 काय करत जातो, पुढे सरकत जातो. ह्या इथे tRNA इथे अटॅच होतात. आता आपल्याला tRNAचं जनरल स्ट्रक्चर सगळ्यांना माहिती आहे. tRNA कसा काढला जातो जनरली, हा असा हा झालं जनरल कशाचं स्ट्रक्चर, tRNAचं. तर tRNAच्या जनरल स्ट्रक्चरमध्ये इथे जागा असते, tRNA येतात, अमायनो ऍसिड घेऊन येतात आणि त्यानुसार जसा सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सनुसार अमायनो ऍसिड येतात आणि tRNA आणि हे अमायनो ऍसिड अटॅच होऊन ही जी मध्ये जागा असते ह्या जागेमध्ये अमायनो ऍसिड्स काय केले जातात, स्टोअर करून एक चेन तयार केली जाते. लक्षात आलं, म्हणजे रायबोझोमचं काम तुम्हाला समजलं. रायबोझोम काय काय तयार करतायत बघा. रायबोझोम एक जागा देतात जिथे mRNA अटॅच होतात, एक अशी जागा देत आहे जिथे tRNA येऊन काय घेऊन येऊ शकतो, tRNA अमायनो ऍसिड घेऊन येऊ शकतो आणि त्यानुसार परत तयार होणारं पॉलिपेप्टाइड पण काय असतं, स्टोअर करायला पण जागा असते. याच्यामध्ये चॅनल्स तयार होतात याच्यामध्ये, कारण पॉलिपेप्टाइड जर सायटोप्लाझममध्ये तसंच गेलं तर ते लगेच काय होईल, डिसइंटिग्रेट व्हायला सुरुवात होईल आणि म्हणून ते आधी स्टोअर केलं जातं आणि नंतर त्याच्यावर प्रोसेस करून काय केले जाते, प्रोटीन्स तयार केले जातात. आता तुम्हाला रायबोझोम्स समजलेले असतील. आपण आता पुढचा टॉपिक बघणार आहोत. तर अमायनो ऍसिड्स, आपण आता तिसरा मशिनरीमधला तिसरा भाग बघतोय, अमायनो ऍसिड्स. तर अमायनो ऍसिड्स काय असतात, तर अमायनो ऍसिड्स हे प्रोटीन तयार करण्यासाठी लागणारे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. बिल्डिंग ब्लॉक्स आता आपल्याला माहिती आहे विटांसारखे. तर हे अमायनो ऍसिड्स जॉईन होतात एकमेकांशी, पॉलिपेप्टाइड तयार होतात आणि ते जॉईनिंगमध्ये जो बॉन्ड वापरला जातो तो असतो पॉलिपेप्टाइड, म्हणजे पेप्टाइड बॉन्ड असतो. तर हे जे अमायनो ऍसिड आहे टोटल 20 इसेन्शियल अमायनो ऍसिड्स आहेत. बघा आपल्या शरीरामध्ये प्रोटीन तयार करण्यासाठी 20 अमायनो ऍसिड्सची गरज असते. हे अमायनो ऍसिड आपल्याला आपल्या डाएटमधून मिळतात. आपल्या डाएटमधून जे प्रोटीन आपण खातो हे प्रोटीन डायजेशन नंतर अमायनो ऍसिडमध्ये तयार होतं किंवा अमायनो ऍसिडमध्ये ब्रेकडाऊन होतं. हे अमायनो ऍसिड्स ब्लडमधून सेल्सकडे ट्रान्सपोर्ट केले जातात आणि मग सेल मिळालेल्या अमायनो ऍसिडमध्ये ॲज पर द DNA कोड स्वतःला लागणारे काय तयार करून घेते, प्रोटीन्स तयार करते. तर हे जे अमायनो ऍसिड्स आहे हे अमायनो ऍसिड्ससाठी एक कोड असतो, म्हणजे 3 न्यूक्लिओटाइड्स काय करतात, एका अमायनो ऍसिडसाठी कोड करतात. याला काय म्हणतो आपण, ट्रिपलेट कोडॉन. मग ट्रिपलेट कोडॉन कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लिओटाइड्स कोडिंग फॉर 1 अमायनो ऍसिड. आता बघा, तर हरगोविंद खुराना नावाचे इंडियन सायंटिस्ट होते, म्हणजे इंडियन ओरिजिनचे सायंटिस्ट होते, ॲक्च्युली अमेरिकेत राहणारे. तर ह्या सायंटिस्टने जे कोडॉनची जी डिस्कवरी आहे, ज्याला जेनेटिक कोड म्हणतात, तर ह्या कोडॉन्सच्या डिस्कवरीमध्ये खूप इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना इतर 2 सायंटिस्ट बरोबर 1968 मध्ये नोबेल प्राइज मिळालेलं आहे. तर अमायनो ऍसिडचे हे जे ट्रिपलेट कोडॉन आहे, तर आता बघा आपल्याकडे DNAचे RNA वरती किती न्यूक्लिओटाइड आहेत, तर 4, A, U, G आणि C. या 4 कोडॉन्सच्या सहाय्याने समजा बघा एक अक्षरी असेल तर आपल्याला 4च अमायनो ऍसिडसाठी कोड करता येईल. जर 2 अक्षरी असेल, प्रत्येक कोड 2 अक्षरी असेल तर 8 करता येईल आणि जर 3 अक्षरी कोड तयार केला तर आपल्याला की काय मिळतात, त्याला आता इथे 4 कोडॉन आहे ना, म्हणून 2चा चौथा घात येतो 16. पण अमायनो ऍसिड तर 20 आहे. बघा एक अक्षरी असेल तर 4 तयार होतील, 2 अक्षरी असतील तर 16 तयार होतील आणि जर 3 अक्षरी असले तर किती तयार होतात, सॉरी 4 आहेत ना ते, तर 64 कोडॉन्स तयार होतात जे 3 अक्षरी आहेत. लक्षात आलं. तर हे जे 3 अक्षरी 64 कोडॉन्स आहेत, आता सध्या अवेलेबल कोडॉन्स किती आहेत, 64. मग हे जे 64 कोडॉन्स आहेत तर ते म्हणजे त्यापैकी नीट बघा, पहिला कोडॉन फिक्स आहे AUG, ज्याला आपण स्टार्ट कोडॉन म्हणतो. हा कोडॉन फिक्स असतो. प्रत्येक mRNA वरती सुरुवातीचा कोडॉन फिक्स आहे, काय, AUG. त्याला स्टार्ट कोडॉन किंवा इनिशिएटिंग कोडॉन असतो हा. आणि त्याच्यानंतर तो मिथिओनाइन नावाच्या अमायनो ऍसिडला कोड करतो. त्यानंतर अजून एक कोडॉन आहे बघा, UGG, जो आहे ट्रिप्टोफॅनसाठी. ट्रिप्टोफॅन हे पण एक अमायनो ऍसिड आहे. हे 2 अमायनो ऍसिड सोडले म्हणजे आता उरले 20 पैकी 2 सोडले. कोण, मिथिओनाइनचा AUG आणि ट्रिप्टोफॅनचा
UGG. तर हे 2 सोडले तर उरलेल्या 18 अमायनो ॲसिडसाठी 2 किंवा 6च्या दरम्यान कितीही कोड असू शकतात, हे लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक अमायनो ॲसिडसाठी एकापेक्षा जास्त कोड असतात. तर स्टॉप कोडॉन पण असतात, 3 स्टॉप कोडॉन आहे. म्हणजे बघा 3 तर स्टॉप कोडॉन गेलेलेच आहे. म्हणजे 64 पैकी 61 कोडॉन्स कशासाठी वापरले जातात, अमायनो ॲसिडसाठी. आणि 3 कोडॉन जे आहेत ते स्टॉप कोडॉन आहे. कोणकोणते, UAG, UAA आणि UGA. हा कोडॉन कुठल्याही अमायनो ॲसिडला कोड करत नाही. त्यामुळे जेव्हा हे कोडॉन येतात तेव्हा ट्रान्सलेशनची प्रोसेस काय होते, स्टॉप होते. मग आता तुम्हाला हा सगळा टॉपिक आपण एकदा रिवाइज करू. बघा, अमायनो ॲसिड्स काय, दीज आर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ प्रोटीन्स. प्रोटीन्सचे काय आहे, बिल्डिंग ब्लॉक्स. देर आर हाऊ मेनी इसेन्शियल अमायनो ॲसिड्स, 20 इसेन्शियल अमायनो ॲसिड्स. Each amino acid is represented by a triplet codon. ही डेफिनेशन बघा, ही डेफिनेशन आहे आणि ही IMP आहे परीक्षेसाठी. त्याच्यामुळे ही डेफिनेशन पाठ करायची सगळ्यांनी व्यवस्थित. Triplet codon. The code for each amino acid consists of how many nucleotides? 3 nucleotides and it is called as triplet कोडॉन. मग आता आपण एक्झाम्पल बघतोय. AUG हा काय झाला, स्टार्ट कोडॉन. कोणता अमायनो ॲसिडचा कोड करतो, तो मिथिओनाइन. UGG म्हणजे कुठला अमायनो ॲसिड आहे, ट्रिप्टोफॅनसाठी. आणि स्टॉप कोडॉन 3 आहेत. कोणकोणते, UAG, UAA, UGA. तर दे डू नॉट कोड फॉर एनी अमायनो ॲसिड अँड सो दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज नॉनसेन्स कोडॉन्स. काही त्याच्यामधून अर्थ निर्माण होत नाही. जे हरगोविंद खुराना हे मी तुम्हाला सांगितले की सायंटिस्ट ऑफ इंडियन ओरिजिन, दे कॉन्ट्रीब्युटेड अ लॉट इन डिस्कवरी ऑफ ट्रिपलेट कोडॉन. आणि देअर आर हाऊ मेनी कोडॉन्स, देअर आर 64 कोडॉन्स. ओके. tRNA म्हणजेच ट्रान्सफर RNA. यांना सोल्युबल RNA पण म्हणतात, कारण हे खूप स्मॉल मॉलिक्युल्स असतात RNAचे आणि हे सायटोप्लाझममध्ये काय असतात, सोल्युबल असतात. तर tRNAचं मेन फंक्शन काय, तर tRNA पर्टिक्युलर अमायनो ॲसिड. आता सिक्वेन्स आहे, सिक्वेन्स आहे बघा AUG. तर AUG म्हणजे काय, मिथिओनाइन. तर मग असे जे सिक्वेन्स असतील अशा प्रत्येक सिक्वेन्सनुसार काय करायचे, अमायनो ॲसिड घेऊन यायचे आणि हे अमायनो ॲसिड कुठे न्यायचे, तर mRNAच्या तिथे न्यायचे आणि त्याच्या कोडॉननुसार काय तयार होईल, तो आपल्याला एक स्पेसिफिक काय होईल, पॉलिपेप्टाइड चेन तयार होईल. तर मग हे tRNA ओळखतात कसं हे सगळं, तर tRNA वरती एक स्पेसिफिक अँटीकोडॉन असतो. अँटीकोडॉन म्हणजे काय बघा, अँटीकोडॉन म्हणजे एक कॉम्प्लिमेंटरी कोडॉन जो mRNA वरती सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सला तो काय करतो, मॅच करतो. तो कॉम्प्लिमेंटरी असतो. बघा समजा हा काय आहे बघा, हा आपण tRNAचा मॉलिक्यूल काढू. आता आपल्याला आता जनरल tRNAचं स्ट्रक्चर येतं. तर हा tRNAचा जनरल स्ट्रक्चर आहे. तर हा जो एंड आहे या एंडला इथे अँटीकोडॉन असतात. आता अँटीकोडॉन बघा, समजा AUG याच्यासाठी अँटीकोडॉन काय येईल, तर A साठी काय येणार आहे, U साठी काय येणार A आणि G साठी काय येणार C. मग इथे काय असेल, UAC. आता ह्या अमायनो ॲसिड जे असतात हे tRNA हे स्पेसिफिक असतात. लक्षात घ्या, एका अमायनो ॲसिडसाठी एक tRNA म्हणजे तो tRNA दुसऱ्या कुठलंही अमायनो ॲसिड आणू शकत नाही. आणि हे कशाच्या आधारे ठरवणार की हा tRNA हेच. आता इथे UAC हा कोडॉन आहे, बरोबर आहे. हा जो अँटीकोडॉन आहे ज्याला आपण अँटीकोडॉन म्हणतो इथे पण, आता हा अँटीकोडॉन मिथिओनाइन साठी काय करतो, कोड करतो. म्हणजे तो जेव्हा mRNAच्या ह्या कोडला मॅच होईल तेव्हा त्याच्या ह्या एंडला इथे एक काय अटॅच झालेलं असतं, अमायनो ॲसिड अटॅच झालेलं असतं. मग हा कोडॉन mRNA वरती गेला की तिथे तो मॅच होतो. मॅच झालं की मिथिओनाइन तिथे सोडून यायचं, tRNA तिथून निघून जातो. मग tRNAला याच्यासाठी मदत लागते. कुणाची मदत लागते, तर एका एन्झाईमची मदत लागते. या एन्झाईमला म्हणतात अमायनो ॲसिड tRNA सिंथेटेज. हे एन्झाईम स्पेसिफिक एन्झाईम असतं. हे कशाला मदत करतं, तर tRNAला त्याच अमायनो ॲसिडला बाइंड करावं लागतं. म्हणजे माझ्याकडे त्याच्याकडे हा कोडॉन आहे, मग या कोडॉनला जे मॅच होईल हे वाचलं जाईल, तेच अमायनो ॲसिड त्याला घेऊन यावं लागतं. म्हणजे ते अमायनो ॲसिड ते एन्झाईम कशाला मदत करतं, कंबायनिंगला मदत करतं. काय कंबाईन करायचं आहे, तर tRNA आणि ते अमायनो ॲसिड. म्हणजे tRNA वरती अमायनो ॲसिड जॉईन करायचं. mRNA कडे tRNA गेला
की काय करायचं, ते अमायनो ॲसिड परत त्याच्या तिथे सोडून यायचं आणि मग TRNA तिथून निघून जातो. मग त्याच्यासाठी TRNAच्या शेवटच्या टोकाला काय असतात, अँटीकोडॉन असतो. म्हणजे mRNA अमायनो ॲसिड वाचू शकत नाही. अमायनो ॲसिडचं नावं वाचायसाठी काय लागतो त्यांना, TRNA, ट्रान्सफर RNA. मग नीट बघा, तर TRNA काय आहे, दीज आर स्मॉल मॉलिक्युल्स ऑफ RNA सोल्युबल इन सायटोप्लाझम, म्हणून त्यांना सोल्युबल RNA पण म्हणतात. दे पिक अप पर्टिक्युलर अमायनो ॲसिड्स फ्रॉम सायटोप्लाझम अँड टेक इट टू mRNA. सायटोप्लाझममधून विशिष्ट प्रकारचं अमायनो ॲसिड घ्यायचं आणि ते रायबोझोममध्ये असलेल्या mRNA कडे घेऊन जायचं. अँड द TRNA हॅव अँटीकोडॉन. TRNA कडे काय असतो, अँटीकोडॉन ॲट इट्स एंड. तुम्हाला मी दाखवलंय त्याच्या एंडला काय असतो, अँटीकोडॉन असतो आणि म्हणून इट बेस पेअर्स विथ mRNA आणि त्यामुळे तो असं काय तयार करू शकतो, बेस पेअरिंग, अटॅच होऊ शकतो. आणि बघा मग अँटीकोडॉन म्हणजे काय, तर अँटीकोडॉन बघा ही पण डेफिनेशन महत्वाची आहे. अँटीकोडॉन is a trinucleotide sequence complementary to that of a corresponding codon on mRNA. mRNA वरती जो कोडॉन असतो त्यालाच एक कॉम्प्लिमेंटरी असणारा 3 न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स असतो, त्याला काय म्हणणार आपण, अँटीकोडॉन. तर एन्झाईम आपण बघितलंय, एन्झाईमचं नाव बघा, अमायनो ॲसिड TRNA सिंथेटेज. हे एन्झाईम काय करतं, दिस इज अन एन्झाईम विच हेल्प्स इन कंबायनिंग अमायनो ॲसिड टू इट्स पर्टिक्युलर TRNA. जो विशिष्ट प्रकारचा TRNA असतो त्यालाच तो काय करायचा असतो, कंबाईन करायचं असतं. इट इज स्पेसिफिक फॉर इच अमायनो ॲसिड. प्रत्येक अमायनो ॲसिडसाठी वेगळं एन्झाईम असतं. आणि अशा प्रकारे आपण सगळे काय बघितलेलं आहे, मशिनरी बघितलं आहे. आता आपण थोडक्यात काय बघणार आहोत, ट्रान्सलेशनची प्रोसेस. ट्रान्सलेशनची जी प्रोसेस आहे, आपण आधी ट्रान्सलेशनची मशिनरी बघितली, 5 कंपोनंट लागतात आपल्याला. तर ही जी ट्रान्सलेशनची प्रोसेस आहे ही 3 स्टेजेसमध्ये काय होते, डिवाइड होतात, म्हणजे 3 भागांमध्ये. तर पहिला भाग असतो इनिशिएशन, दुसरा भाग आहे इलॉंगेशन आणि तिसरा पार्ट आहे टर्मिनेशन. म्हणजे 3 स्टेजेस आहे, इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन. तर इनिशिएशन ही पहिली स्टेज. या पहिल्या स्टेजमध्ये काय होतं, तर सगळे फॅक्टर्स काय होतात, कंबाईन. म्हणजे रायबोझोमचे दोन्ही सब युनिट एकत्र येतात, त्याच्यावरती mRNA जो असतो तो त्यांच्या ग्रुपमध्ये फिट होतो आणि जो पहिला कोडॉन आहे, आपल्याला माहिती आहे पहिला कोडॉन कुठला आहे, AUG, म्हणजे रायबोझोम, mRNA, TRNA आणि त्याच्याबरोबर पहिलं अमायनो ॲसिड असतं मिथिओनाइन. हे सगळे एकत्र येतात. मिथिओनाइन असलेला जो TRNA तो पहिल्या कोडॉनला म्हणजे जो AUG आहे या स्टार्ट कोडॉनला काय होतो, बाइंड होतो आणि प्रोसेस काय होते, स्टार्ट होते. म्हणजे इनिशिएशन झालं, ज्याच्यामध्ये सगळे कंपोनेंट कंबाईन होतात आणि स्टार्ट कोडॉनला रायबोझोमच्या तिथे TRNA काय होतो, बाइंड होतो. म्हणजे पहिला अमायनो ॲसिड आहे मिथिओनाइन, ते आता बाइंड झालं. आता इलॉंगेशन, मग ॲज पर द सिक्वेन्स, जसा जसा सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सनुसार TRNA एक एक करत काय घेऊन येतो, अमायनो ॲसिड, 1 बाय 1 एक करत तो अमायनो ॲसिड घेऊन येतो सायटोप्लाझम मधून. आता आपल्याला माहिती आहे देअर आर सो मेनी TRNAs अँड देअर आर 20 अमायनो ॲसिड्स, प्लस प्रत्येक अमायनो ॲसिडसाठी एक स्पेसिफिक काय असतात, कोडॉन्स असतात. मग हे सगळ्या कोडॉननुसार जसे जसे आहे सिक्वेन्स तसे तसे अमायनो ॲसिड्स 1 बाय 1 काय होतात, TRNA घेऊन येतो आणि दे आर अटॅच बाय अ पेप्टाइड बॉन्ड आणि काय तयार होते, एक चेन तयार होते. या प्रोसेसमध्ये बघा रायबोझोम काय होतो, मूव्ह होत जातो. कसा मूव्ह होतो तो, तर तो 3 न्यूक्लिओटाइड झाले, AUG झाला कोड की रायबोझोम लगेच पुढच्या कोडॉन करेन जाईल. मग तो परत A सोडून देईल आणि U पासून घेईल, असं नाही करत. तर AUG झाला की रायबोझोम पुढे सरकतो. किती अंतराने,
एका न्यूक्लिओटाइडच्या म्हणजे एका ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने तो पुढे सरकत जातो, म्हणजे जम्प करत जातो, आणि याच प्रोसेसला म्हणतात ट्रान्सलोकेशन. एका mRNAच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत रायबोझोम एक ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने काय होत राहतो, मूव्ह होत राहतो, त्याला आपण म्हणणार ट्रान्सलोकेशन. मग अशा प्रकारची पूर्ण चेन हळूहळू हळूहळू जसा सिक्वेन्स आहे, मग किती पण अमायनो ऍसिड असू शकतात, 25 असू शकतात, 50 असू शकतात, आणि सो मेनी, कधी कधी 100, 1000, 2000, काही मिलियन्स मध्ये पण काय असू शकतात, अमायनो ऍसिड्स असतात. मग हे सगळे अमायनो ऍसिड्स काय केले जातात, चेन इलॉंगेट होते आणि स्टॉप कोडॉन येणार. आता स्टॉप कोडॉन जेव्हा येतो तेव्हा काय होतं, ही प्रोसेस टर्मिनेशन मध्ये जाते, कारण स्टॉप कोडॉनसाठी कुठलाही tRNA काय आणू शकत नाही, अमायनो ऍसिड आणू शकत नाही, कारण त्याच्यासाठी ते अँटीकोडॉनच नाही, हे नॉनसेन्स कोडॉन असतात, सेन्सच नाही, काही अर्थच निष्पन्न नाही होत त्याच्यातून. मग त्यामुळे तिथे जर रायबोझोम आला तर त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारे tRNA अवेलेबल नसल्यामुळे काय होते, टर्मिनेशन होतं, म्हणजे आता प्रोसेस थांबली, हा सिग्नल भेटतो आणि मग सगळे सब युनिट जे आहे रायबोझोमचे दोन्ही सब युनिट्स डिटॅच होतात. mRNA काय असतो, तो mRNA पण सेपरेट होतो आणि पॉलीपेप्टाइड जी चेन असेल एक चेन तयार केली जाते. अशा अनेक चेन एकत्र येतात आणि काय तयार होतात, कॉम्प्लेक्स प्रोटीन्स तयार होतात. आणि जो mRNA आहे तो mRNA परत वापरला जाऊ शकतो, कारण त्याच्यावरती काय लिहिलेलं असतं, प्रोटीनचा कोड. उरलेले पण सगळे परत फक्त अमायनो ऍसिड वापरावेत, म्हणजे अमायनो ऍसिड काय गेले त्याच्यातून वापरले गेले, बाकी सगळे सब युनिट रिसायकल होत राहतात. मग आता आपण एकदा प्रोसेस फळ्यावरून सगळे पॉइंट समजून घेऊ. तर द प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन ऑकर्स इन सायटोप्लाझम. ही प्रोसेस सायटोप्लाझम मध्ये होते. आता जर रायबोझोम फ्री असले तरी ते एकत्र येतात आणि रायबोझोमचा गुच्छ म्हणजे पॉलीरायबोझोम्स तयार होतात, किंवा एकेका रायबोझोम मध्ये पण छोटे छोटे सब युनिट, छोट्या छोट्या चेन तयार केल्या जातात. आणि जर ते अटॅच्ड असतील तर हे जे रायबोझोम असतात ते एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या ज्या मध्ये जे चॅनल असतात, मध्ये जागा असेल त्या जागेमध्ये काय तयार करतात, पॉलीपेप्टाइड चेन तयार करतात. तर ही जी प्रोसेस आहे ही आपण बघितली 3 स्टेजेस मध्ये डिवाइड होते, इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन. इनिशिएशन मध्ये काय होतं बघा, ड्युरिंग दिस प्रोसेस द कंपोनेंट्स ऑफ रायबोझोम्स कम टुगेदर. दोन्ही कंपोनेंट्स एकत्र येतात अलॉंग विथ mRNA अँड tRNA कॅरिंग फर्स्ट अमायनो ऍसिड. कुठले फर्स्ट अमायनो ऍसिड, मिथिओनाइन. कुठलं आहे, मिथिओनाइन. हे फर्स्ट अमायनो ऍसिड घेऊन येतो अँड बाइंड्स टू स्टार्ट कोडॉन. स्टार्ट कोडॉनला काय होतात, बाइंड होतात, प्रोसेस स्टार्ट होते. इलॉंगेशन. ड्युरिंग इलॉंगेशन अमायनो ऍसिड्स आर ब्रॉट टू mRNA वन बाय tRNA. एक करून tRNA एक एक अमायनो ऍसिड घेऊन येतो अँड ऍडेड टू अ ग्रोइंग चेन, आणि पॉलीपेप्टाइड चेन हळूहळू काय होत जाते, वाढत जाते. ट्रान्सलोकेशन होते ह्या प्रोसेसमध्ये बघा की ड्युरिंग द इलॉंगेशन प्रोसेस. इलॉंगेशन म्हणजे वाढत जाण्याची जी प्रोसेस असते, या प्रोसेसमध्ये रायबोझोम काय होतात, मूव्ह होतात, तो पुढे पुढे सरकत जातो ओव्हर mRNA फ्रॉम वन एंड टू अदर एंड बाय अ डिस्टन्स ऑफ 1 ट्रिपलेट कोडॉन. दिस इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन. मग आता डेफिनेशन आहे ती आपल्याला पाठ करायला लागेल, तुम्ही व्यवस्थित लिहून आणि ह्या डेफिनेशन्स पाठ ठेवा. या परीक्षेमध्ये 1 मार्काच्या क्वेश्चन्सला काय करतात, विचारल्या जातात. डिस्टन्स ऑफ 1 ट्रिपलेट कोडॉन अँड दिस इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन. mRNA मूव्ह होत नाही, रायबोझोम पुढे पुढे सरकत जातो. आता टर्मिनेशन तर सोपं आहे की व्हेन रायबोझोम रीच स्टॉप कोडॉन it is not recognized by any tRNA and the process stops. All the factors get separated. मग आता तुम्हाला ही जी प्रोसेस आहे कॉम्प्लेक्स प्रोटीन तयार होण्याची, ही प्रोसेस आता समजलेली असेल. म्हणजे आता आपल्याला पूर्णपणे कळालं की DNA पासून प्रोटीन्स कसे तयार होतात. आता हा 5 मार्कांचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नोट्सच्या फॉर्ममध्ये देते. ओके, पण त्याच्या आधी आपल्याला एक छोटासा पॉइंट राहिलाय, तुम्ही हे लिहून घ्या, मी तो पॉइंट सांगते.
म्युटेशन हा पॉईंट आपला राहिलेला आहे. तर म्युटेशन म्हणजे काय, तर सडन अँड ड्रास्टिक चेंजेस इन अ जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियलमध्ये अचानक काही बदल होतात आणि या बदलण्यामुळे काय होतं, ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टर्समध्ये बदल होऊ शकतो. मग त्याला आपण म्युटेशन म्हणतात. म्युटेशन दोन प्रकारचे असतात, मेजर म्युटेशन्स आणि मायनर म्युटेशन. म्युटेशन जर मायनर असेल, ते जर सहन होण्यासारखं असेल, तर ते म्युटेशन काय केलं जातं, त्या सजीवामध्ये राहिलं म्हणजे तसंच ठेवलं जातं आणि मग त्याच्या आधारे हळूहळू काय होतात, इव्होल्युशन होतात. म्हणजे जीन्स बदलत जातात आणि हळूहळू हा बदल काय होतो, पुढच्या पिढ्यांमध्ये तसाच ठेवला जातो, कारण कधी कधी ते फायदेशीर असतं. मग इव्होल्युशनसाठी म्युटेशन फार आवश्यक असतं आणि त्यामुळे जे हेरिडिटी मेकॅनिझम असतात, या मेकॅनिझममध्ये तुम्हाला एक प्रश्न आहे, डिफाईन हेरिडिटी अँड राईट इट्स मेकॅनिझम. त्या मेकॅनिझमपैकी एक मेकॅनिझम काय येतं, म्युटेशन येतं. कारण म्युटेशनमध्ये सजीवांमध्ये काय होतात, बदल होतात आणि हे जे बदल आहे ते जर बेनिफिशियल असले, फायदेशीर असले, तर ते बदल पुढच्या पिढीमध्ये कॅरी ऑन केले जातात आणि हळूहळू असं होत काय होतं, ऑर्गॅनिझम चेंज होत जातात आणि हाच डार्विनच्या थेअरीचा पण काय आहे, बेस आहे. तर दुसरा जो मुद्दा आहे तो क्रॉसिंग ओव्हरचा आहे. क्रॉसिंग ओव्हर होतं म्हणजे काय होतं, तर जे जीन्स किंवा क्रोमोझोम असतात ते ओव्हरलॅप होतात आणि एक वेगळ्या प्रकारचं कॉम्बिनेशन तयार होतं आणि त्याच्यामुळे पण काय होऊ शकतं, सजीवांमध्ये बदल होतात. तर आता आपण हेरिडिटी मेकॅनिझम जे आहे, हे हेरिडिटी मेकॅनिझम आपले संपूर्णपणे झालेले आहेत. आता आपण पुढच्या व्हिडिओपासून इव्होल्युशन चॅप्टरचा काय आहे, म्हणजे इव्होल्युशन या भागाचा अभ्यास करणार आहोत. या आत्तापर्यंतच्या भागामध्ये तुम्हाला जेवढ्या क्वेरीज असतील, जेवढे प्रश्न असतील, ते तुम्ही म्हणजे खाली कमेंट बॉक्समध्ये बिनधास्तपणे लिहा, काही प्रॉब्लेम नाही आहे आणि मी त्याचा जसा असेल तसा तुम्हाला काय करेल, आन्सर्स तुम्हाला त्याचे पाठवेल. तोपर्यंत अभ्यास करत राहा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. गुड बाय.